इडली डोसा तुम्ही नेहमी खाल्ला असेल, पण मी आज तुम्हाला 1 वाटी तांदळापासून इतका छान हेल्दी व्हेजिटेबल नाश्ता बनवून दाखवणार आहे, ज्याला खाल्ल्याच्यानंतर तुम्ही इडली डोसा वगैरे खाणं तर एकदम विसरून जाता. इतका छान आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो फक्त 1 वाटी तांदळापासून. तर हे 1 वाटी तांदूळ मी 2-3 तास भिजत ठेवले होते. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला जरा वाटण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण दही, रवा वगैरे काही टाकणार आहे. फक्त आणि फक्त 1 वाटी तांदळापासून हा नाश्ता तयार होतो. तर त्याला छान असं वाटून घ्यायचं. थोडंसं किंचित पाणी टाकायचं, नाही तर काय होतं याच्यामध्ये दाणे दाणे राहून जातील. त्यामुळे पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून असा मस्त बॅटर बनवायचं. अगदी डोश्याच्या पिठासारखा हा बॅटर तयार होतो, बघू शकता. आता डोसे पण नॉर्मली आपण तांदळाच्या पिठाचे बनवतो, त्यामुळे हा प्रकार ना अगदी परफेक्ट डोशासारखाच तुम्हाला लागणार आहे. पण घरच्या घरी जरा वेगळ्या पद्धतीने आपण हा बनवणार आहोत. तर हे सगळं बॅटर मी ह्या एका बाउलमध्ये काढून घेते भांड्यामध्ये, आणि जर असं मिक्स करायचा तर बघू शकता किती छान असा हा बॅटर आपला घट्ट तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कारण नंतर मग आपण मीठ नाही टाकलं तरी काही हरकत नाही. इकडेच अंदाजाने आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. खूप छान हेल्दी तुम्हाला मी नाश्ता दाखवते आज. आणि थोडासा किंचित पाणी याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा किंवा इनो टाकायचा आहे. याने काय होतं, फ्लफी होतं आणि छान जाळी तयार होते मस्त आपल्या डोश्याला. तर व्हेजिटेबल डोसा आहे आपला हा. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप आवडीने खाताना याला तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे. थिकनेस ते बघू शकता याचा किती भारी झाला आहे. अगदी डोश्याचं पीठ तयार झालं आहे. तर आपण काय करणार आहोत, इकडे मी व्हेजिटेबल घेतलेत. आवडीनुसार व्हेजिटेबल तुम्ही वापरू शकता. तर मी इथे शिमला मिरची, गाजर, कांदा, टमाटर आणि हा व्हाईट कांदा म्हणजे कांद्याची पात असते ना, त्याचा वरचा भागचा कांदा जो असतो ना तो घेतला आहे, कवळा कांदा, आणि थोडीशी स्प्रिंग अनियन म्हणजे पात घेतली आहे हिरवी. आता तिकडे आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल वापरू शकता. आता पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचे. हे जरा ओली होती कढाई म्हणून उडलं जाते. त्याच्यानंतर जिरा आणि राई टाकायचं, एक चांगला तडका बनवायचा. आणि हे व्हेजिटेबल जे पण आपण घेतलेत हे याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचे, म्हणजेच परतून घ्यायचं. याच्यामध्ये हळद मीठ वगैरे काही टाकायचं नाही, कारण आपण तांदळाच्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये जर टाकलं ना तर खूपच खारट होऊन जाईल मग. आता काय करायचं, आपण हे भाज्या ना चांगल्या हे मंद आचेवर थोडंसं याला परतून घ्यायचं, हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आणि कच्चापणा याचा जाईपर्यंत ह्याला थोडंसं फ्राय करायचं. भरपूर असे व्हेजिटेबल टाकून तुम्ही हा हेल्दी नाश्ता तयार करू शकता. तिकडे बघू शकता इनो वगैरे टाकल्यामुळं छान असा हा बॅटर आपला फुलला गेला आहे. आता आपण ह्या ज्या भाज्या भाजल्यात ना तेलामध्ये त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. खूप वेगळा आणि नवीन प्रकारचा तुम्हाला मी हा नाश्ता दाखवते. सकाळी सकाळी तुम्ही याला खूप सहजपणे खूप कमी वेळामध्ये तयार करू शकता. फक्त आणि फक्त भाज्या कापून ठेवायच्या आणि 1 वाटी तांदूळ भिजत ठेवायचं, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच याला जास्त असा म्हणजे प्रक्रिया नाही आहे, जास्त याची काही प्रोसेस नाही आहे. याच्यामध्ये जिरे टाकायचं. हे बघा जिऱ्याचा फ्लेवर खूप चांगला आहे. तीळ वगैरे सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तिखटपणा देण्यासाठी इथे लाल मिरचीचा कूट टाकला अर्धा चमचा. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इथे कट करून टाकू शकता. त्यानंतर थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी मी इथं चाट मसाला टाकते. चाट मसाला ऑप्शनल आहे, पण मला आवडतो त्यामुळे मी टाकला. तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि हे जरा मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि याला थोडा वेळ द्यायचा. आता याला थोडा वेळ देते. आणि एकीकडे आपला एक डोसा जो पॅन असतो ना किंवा नॉर्मल आपला तवा जो असतो तो घ्यायचा. आणि छान हे जे बॅटर आपण तयार केलं आहे भाज्याचं आणि तांदळाच्या पिठाचं तांदळाचं ते याच्यामध्ये पसरून घ्यायचं. आता आवडीनुसार तुम्हाला जितका पण साईज हवा आहे, लहान मोठा तुम्ही इथे करू शकता. सहजपणे बॅटर हा पडला जातो पॅनवर आणि सहजपणे हा निसटला सुद्धा जातो. काही असं चिपकून वगैरे राहत नाही. नॉर्मल तवा असू किंवा नॉनस्टिकी तवा असू, सहजपणे हा नाश्ता तयार होतो. हे बघू शकता किती सुंदर असा हा आपला व्हेजिटेबल डोसा तयार झालेला आहे. याची दोन्ही बाजूनी मस्त याला भाजून घ्यायचा छान याच्यामध्ये रंग येईपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, व्हेजिटेबल आपण पहिलाच भाजून घेतल्यामुळं काही याच्यामध्ये जास्त भाजायची आवश्यकता नाही. तर बघू शकता जिरा वगैरे किती सुंदर दिसतात. भाज्या एकदम सेट झालेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी भाजून निघलेल्या आहेत. तर आता मी हे काढून घेते. सहजपणे हे डोसे तुम्ही तयार करू शकता. हे बघा मस्त झालेला आहे गरमागरम हा व्हेजिटेबल डोसा.
तर आता दुसरासुद्धा टाकून घेते. एका प्लेटमध्ये मी याला काढून ठेवलेला आहे. तेलाचा पण वापर तुम्ही बघू शकता पॅनमध्ये अजिबातच नाही आहे, बघू शकता. म्हणजे खूप हेल्दी नाश्ता आहे. इकडे आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. पॅनमध्ये तुम्ही बघू शकता तेल नाही आहे. लागलीच आवश्यकता तर कढीने टाकायचं. आणि हे बघा किती सुंदर आणि सहजपणे हा नाश्ता तयार होतो. हे बघा याची जाळी तुम्ही बघू शकता, किती सुंदर याला जाळी आलेली आहे. ही जाळी फक्त आणि फक्त आपण इनो टाकल्यामुळं आलेली आहे. छान अशी जाळी तयार झाली आहे डोश्याला आपल्या. आणि हा व्हेजिटेबल क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असा हा डोसा तयार होतो खाण्यासाठी. तर दोन्ही बाजूने असा याला शेकून घ्यायचं आहे चांगलं. आणि आता हा पण झालेला आहे तयार. आता मी हा काढून घेते आणि बाकीचे करून घेते आणि मग आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा मस्त झालेला आहे, छान जाळीदार असा व्हेजिटेबल डोसा. तर ते सगळे करून घेते. आता मी 2-4 केलेले आहेत. हे बघा किती मस्त पेपर डोसा तयार झालेला आहे. क्रिस्पी आहे, वरून नरम सॉफ्ट पण आहे. बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर की किती मस्त झालेले हे व्हेजिटेबल डोसे. आपले फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून अजून इतकेच डोसे तयार होतील. छान असा हा बॅटर बनवा. 1 वाटी तांदूळ भिजत ठेवा आणि असं नवीन जरा हेल्दी नाश्ता ट्राय करा. कारण रोज रोज आपण बाहेरून आणून पण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही मस्तपैकी असे वेगळे नाश्ते तयार करून खाऊ शकता. तर हे बघू शकता मस्त झालेला आहे असा क्रिस्पी डोसा. हा भाज्या वगैरे भरपूर टाकलेला आहे आणि तेलसुद्धा याच्यामध्ये अजिबातच नाही आहे. सोबत अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे चटपटीत मस्तपैकी खाण्यासाठी. तर याचा आस्वाद असा घ्यायचा गरमागरम. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता. हे बघा किती मस्त झालेलं आहे, पाहता क्षणी खाऊ वाटतंय. तर आता मी पहिली बाईट्स घेतली आहे. तुम्ही पण या सगळे खायला. मस्त झालाय, इतका भारी वाटतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या इतक्या लागतात ना, प्रत्येक बाईट्समध्ये भाज्याचा फ्लेवर आहे. दुसरी गोष्ट तांदळामुळं याला एक डोशाचा टेस्ट आलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच तुम्ही बाहेरून डोसे, इडली, अप्पम वगैरे आणलं तर खऱ्यानेच विसरून जातात. इतका छान हा नाश्ता तयार होतो. मस्त तुम्हाला नवीन रेसिपी दाखवली 1 वाटी तांदळापासून. तर आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि याचा रिस्पॉन्स बघा काय येतो. आणि मला खात्री सगळेजण आवडीने का अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.